आम्ही हरिश्चंद्रगडाचा ट्रॅक चालू केला आहे. एवढ्या वेळा पुढे नारळ वगैरे फोडून सुद्धा आता आम्ही थांबलो आहे स्टेशन स्टॉपला, जे की आता गाडीत उतरून आता आम्ही. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी तुमचा मित्र राहुल, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगड म्हणजे असा ज्याचा की इतिहास हा 12व्या ते 13व्या शतकापासून पडला जातो, किंवा या गडाचं एक महत्त्व आणि अस्तित्व म्हणजे असं, तिथं चांगदेव महाराज यांनी सुद्धा तपस्या केली होती या गडावर. तर या गडाचा खूप मोठा इतिहास आहे, त्याला बघूया. साधारणतः या गडाचं नॉर्मली एक गोष्ट बघू आपण, असं की पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या बाउंड्रीवर बसलेला हा हरिश्चंद्रगड आहे, जे की अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात हा किल्ला आहे, ज्याची की उंची समुद्र सपाटीपासून 4691 फूट उंचीवर आहे. चला तर मग बघूया. पुढे गडावर आल्यानंतर असे छोटे छोटे औषध भेटतात आपल्याला. ते हरिश्चंद्रेश्वर मंदिर, पाण्याची टाकी, इकडे एक मंदिर आहे. असं भरपूर गुफा म्हणजे पाण्याच्या टाक्या लागलेल्या आहेत. चला तर मग जाऊया कोकण कड्याकडे. आम्ही जेव्हा सकाळी ट्रॅक चालू केला होता त्यावेळेस एवढा अंधार होतं, म्हणजे आम्हाला काही दिसत नव्हतं. आता आम्ही चाललोय कोकण कड्याकडे. चला जाऊन बघू. जसं की तुम्हाला ट्रिपची डिटेल सांगितली, सॅटर्डे संडे हे खूप ट्रिप असे कंपनी आहेत ते अवेलेबल असतात, व ते आपल्याला ट्रिपबद्दल मेसेज वगैरे सांगत असतात. तर तुम्ही पण जॉईन होऊ शकतात. तर कोणाला जॉईन व्हायचं असेल तर मी ज्या टीमबरोबर आलो ते आहे इंडियन हायकर्स म्हणून आलेले आहे, त्यांच्याबरोबर मी आलेलो आहे. तर आता आम्ही चाललो आहे कोकण कड्याकडे. हरिश्चंद्रगड बघण्यासारखा एकदम उत्कृष्ट आणि मस्त किल्ला आहे, जो की दिसायला सुंदर आहे, छान आहे. आत्ता बघा तुम्हाला अजून व्ह्यू दाखवतो एक. हे बघा व्ह्यू दिसतोय बघा. आता आपल्याला इकडे या साईडला जायचं आहे, राईटला. चला तर मग जाऊया. ट्रॅक खूप काय अवघड नाही आहे, नॉर्मल ट्रॅक आहे. असं काही एकदम हे पण नाही आहे की बाबा खूप कठीण आहे, चालायला खूप लागतं, तसं काही नाही आहे. एक थोडा नॉर्मल पॅच आहे, जो की 1-2 किलोमीटरचं पॅच आहे. तेवढाच पॅच गाणसतो फक्त, बाकी काही नाही आहे. बाकी तर ॲज इट इज वेल गुड, सगळं चांगलं आहे. रात्री तेवढं एन्जॉय केला आम्ही बसमध्ये असताना की जबरदस्त गाणे वगैरे लावून एकदम. तर सकाळी मी मॉर्निंगला काही शूट घेऊ शकलो नाही, कारण की एवढं अंधार वगैरे झालं होतं ना, त्याच्यामुळे काही येत नव्हतं, म्हणजे मोस्ट ऑफली येतच नव्हतं काही गोष्टी, म्हणून शूट काही पॉसिबल झाला नाही. तरी ठीक आहे. आत्ता उजळपल आहे, 6:30 पावणे 7-7:30 झालेले आहेत. तर चला बघूया. कोकण कड्याकडे चाललो आहे इंद्रवज्र बघण्यासाठी. मोस्ट ऑफली बघायला मिळायला पाहिजे, गॅरंटी तर काही वाटत नाही बघायला मिळेल म्हणून, पण तरी चाललो आहे. आणि गडावर आल्यानंतर ना एक खूप काही असे अवशेष आहेत की जे बघायला भेटतात. जसं की हरिश्चंद्रेश्वर मंदिर आहे, जे की यादवकालीन मंदिर आहे, जे यादवांनी बनवलेलं हे मंदिर आहे. खूप छान आहे. आम्ही बघितलं नाही, बाहेरून एक फक्त झलक घेतली, कारण की आम्हाला इंद्रवज्र बघायला जायचं होतं, त्यामुळे आम्हाला काही पॉसिबल झालं नाही. तर अशा रीतीने जाऊ आपण आता पुढे आणि बघूया काय काय बघायला मिळतं आपल्याला. तरी मी जो ट्रॅक स्टार्ट केला होता तो पाचनाई गावापासून चालू केला होता, किंवा पाचनाईचा असतो आणि किरेश्वर असतो. किरेश्वर हा खूप कठीण मार्ग आहे, म्हणून तिकडनं कोणी येत नाही, म्हणून पाचनाईपासून चालू केला. तो सिंपल मार्ग आहे आणि सर्वात जास्त तिथूनच करतात. आणि उत्कृष्ट गोष्ट म्हणजे अशी इथं कॅम्पिंगची सुद्धा सुविधा आहे.
कॅम्पिंगची सुविधा असल्यामुळे ना एकदम भारी मॉर्निंगचा व्ह्यूच वेगळा असतो. इथं मॉर्निंगला तो व्ह्यूच खूप वेगळा असतो, म्हणून तुम्ही कॅम्पिंगसुद्धा करू शकतात. अशा रीतीचे काही काही गोष्टी खूप चांगल्या आहेत. हरिश्चंद्रगडावर या, खूप काही पैसा लागत नाही. एकदा स्वतःसाठी वेळ काढा आणि फिरा. नाही कमीत कमी महाराष्ट्राची तरी माहिती भेटते आपल्याला, आणि काय काय गोष्टी आहेत एक्सप्लोअर करायला भेटतात. एवढंही काही लांब नाही आहे, जास्तीत जास्त 150 किलोमीटर आहे. अहमदनगर जिल्ह्यापासून 125 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. अकोल्यात तालुक्यात आहे, अहमदनगर जिल्ह्यात आहे, आणि पुणे आणि ठाण्याच्या बॉर्डरवर हा किल्ला आहे. म्हणून एवढं काय नाही आहे. या किल्ल्यावरून जर बघितलं तर आपल्याला अलंग मदन कुलन दिसतो, रतनगड दिसतं, कळसुबाई दिसतं. असे भरपूर जे किल्ले आहेत आपल्याला दिसतात. उत्तरेकडे कात्राबाई दिसतो. अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला ह्या किल्ल्यावरून दिसतात. तर चला बघूया, एक्सप्लोअर करूया काय काय आपल्याला करता येतं. तरी समुद्र सपाटीपासून उंची तर सांगितलीच आहे तुम्हाला, 4691 फूट उंचीवर असलेला हा हरिश्चंद्रगड आहे. एवढा काही कठीणही नाही आहे, म्हणून या, एन्जॉय करा. मस्त आहे. मॉर्निंगचा व्ह्यूज वेगळा आहे. तरी एकदा तरी व्हिजिट द्या, म्हणजे तुम्हाला कळेल की सह्याद्री काय आहे. आम्ही जेव्हा पुण्यावरून निघालो होतो ना, एवढं गरमी वाटत होतं की थंडी नावाचा प्रकारच गायब झालेला आहे. एवढं असं आम्हाला वाटत होतं. आणि इथं आलो आम्ही, थंडी चालू झाली सकाळी की भयंकर, म्हणजे जबरदस्त थंडी होती. आणि जेव्हा मी ट्रॅकिंग स्टार्ट केली, बॉडी हीट झाली ना, त्यामुळे सगळी थंडी गायब झाली आणि बॉडी हिटिंगसुद्धा काहीच नाही. तर रुटीनला या, काही प्रॉब्लेम नाही. स्वेटर वगैरे जर्किंग ठेवा, स्नॅक्सच्या गोष्टी ठेवा, 2-3 लिटरची बॉटल पाण्याची ठेवा. या गरजेच्या गोष्टी त्या ठेवत जा, म्हणजे त्या तुम्हाला बॉडी डिहायड्रेशनपासून किंवा तुमच्या थकावापासून तुम्हाला वाचवतील. इथंसुद्धा कारवी आहे. कारवी तर काही नाही आहे आता, ही नवीन कारवी जी फुलं आलेली असतील ती मेली असतील, म्हणून ही कारवी काय आता ही नाही. तर चला बघूया कोकण खडा बघतो का नाही. आपल्याला अर्धा तास लागेल. मंदिरापासून काही 15 मिनिटाच्या अंतरावर आहे असे बोलले, तरी बघूया. चला कोकणकड्यावर आत्ता आपण उभं आहे. जसे की आपण बघतो आता कोकणकड्यावर उभं आहे. हा सगळ्यात खूप प्राचीन, म्हणजे असा खूप प्राचीन डोंगर आहे. प्राचीन डोंगर म्हणजे असं याला म्हणू शकतो आपण, याचा मत्स्य पुराणात व कंदन पुराणात याचा उल्लेख केला गेलेला आहे. आणि हा या जो हरिश्चंद्रगड आहे, हा थेट राजा हरिश्चंद्रांपासून याचं जे हे हा अस्तित्व ठेवतो. जसं की 12व्या ते 13व्या शतकातलं याचा इतिहास आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं चांगदेव महाराजांनी तपस्या केली होती. इथं चांगदेव महाराजांनी तपस्या केली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचा तत्वसार म्हणून ग्रंथ होता तो या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. आणि आत्ता आपण जे आहे तो कोकणकडा आहे, आपल्या बॅक साईडला दिसतो बघा, कोकणकडा दिसतोय, सगळा कोकणकडा ह्या. आणि इथून आहे ना अलंग मदन कुलन, रतनगड, कळसुबाई असे भरपूर जे गड आहेत, आजोबा, याचे भरपूर गड दिसत आपल्याला या बॅक साईडने. तर चालता बोलता कार्यक्रम सर. अभी आत्ता आपण येऊन पोचलोय गुफांमध्ये. तर आपण आता एक्सप्लोअर करणार आहे गुफा हरिश्चंद्रगडाच्या, ज्या पायथ्याशी गुफा आपल्याला मिळाल्या त्या. एक्झॅक्ट मंदिर आहे, मंदिराच्या समोर अपोजिट साईडला आपल्याला गुफा लागतात. या गुफा आपण आता एक्सप्लोअर करू. चला बघूया. तर ही आता आपण गुफा बघणार आहोत.
थोडे पुढे अंतरानंतर आपण ती गुफा बघितली. त्याच्यानंतर अजून एक थोडा 2-1 गुफा लागून आपल्या ते आपण बघूया. आपण घसरडा रस्ता आहे तरी बघूया. आता ही एक गुफा दिसते, चला ही पण बघून घेऊया आपण. या गुफेत आलो आपण. ही गुफा दिसते आहे. बॅटरीला बघ पाणी जिरपत असं बघा. पाण्याची टाकी वगैरे असं नाही वरती असं व्हायच्या. पाणी जर जिरपतं म्हटल्यावर काय दिसते. कोणीतरी आहे राहत होते. हां हां पूजा वगैरे करत असतील. चल गुफा झाल्यानंतर अशी गुफा असते. बाहेर आलो आपण. गुफेवरून समोरच मंदिर दिसतं आपल्याला किंवा जी शिवकालीन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या गुफेत लोक राहत असावी. आणि इथून तिथं बघू अजून पुढे काय. चला जाऊया. आता तिथे जे पाणी जिरपत होतं ना बहुतेक तिथं असू शकतं पाण्याची टाकी बिकी वर असावं म्हणून ते पाणी जिरपत असावं. तरी बघूया अजून काय. बघा एक अशी गुफा आणि ही गणेश लेणी किंवा गणपतींची अशी मोठी अशी मूर्ती आहे. यस सर सगळे येणार. अजून एक पाण्याची टाकी. हे आमचे मित्रगण परिवार. हॅलो गाईज जय शिवराय. हे आमचे काय म्हणतात त्याला पोहे रसा पोहे. तर्री कमी पडली. यांना तरीचा खूप म्हणजे मोह आवडला नाही. त्यांच्या नादामध्ये इथपर्यंत आले आणि फक्त सुके पोहे आणि काय म्हणतात ती शेव दिली. म्हणजे येळेला वेळ नाही तर केळं असा तो आमचा सीन झाला. तरी जाऊ द्या गाईस काय नाही आपण बघू जे आता दिसते ते बघू. येतं सगळं येतं. थोड्या पुढे गणपतीच्या मंदिरापासून थोडं पुढे आल्यानंतर ना आपल्याला अशी गुफा लागते. गुफा म्हणू शकतो किंवा मंदिर म्हणू शकतो. काय असं पुढे उतरून इथून मंदिराचा हे लागतो आणि हा शेप असा लागतो. हे एक मंदिर असावं. हे एक असं स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चरमध्ये दाखवलेलं आणि दरवाजावर आपल्याला एक मूर्ती दिसते गणपतीची आणि असा हा एक हे दिसतं आपल्याला. आणि याचा वरचा भाग हा असा दिसतो दगडाचा. म्हणजे प्युअर हे दगडात कोरलेलं आहे हे दाखवलेलं असेल. हरिश्चंद्रगड हा किल्ला ज्यावेळेस औरंगजेब दक्षिण मोहिमेवर होता त्याने हा किल्ला आपल्याकडनं घेऊन घेतला होता. आणि शिवाजी महाराजांनी हा किल्ला दुसऱ्या वेळेस जेव्हा सुरतेची लूट केली होती त्यावेळेस हा किल्ला परत स्वराज्यात आणला होता. त्यानंतर हा किल्ला 1748 आणि 47मध्ये परत मराठ्यांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. अजून एक मंदिर लागलं आपल्याला. एक मंदिर लागलं आपल्याला. इथूनच आपण याची पिंड दिसते. पिंड आल्यानंतर अशा पाण्याचे छोटे छोटे टाके लागतात आपल्याला. त्यांचा उपयोग पाणी पिण्यासाठी केला जायचं असतं. बघा एक टाकी ते करण्यासाठी असे प्रॉपर पायऱ्या आहेत स्टेप्स आहेत. आणि याच्या समोर बहुतेक ही आंघोळी वगैरेसाठी यूज केलं जावं असं की परत मंदिर. चला 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 बघू अजून पुढे काय. शूज वगैरे काढून घेऊ आपण. अरे चला शूज वगैरे काढून झाल्यानंतर आपण आता मध्ये एंट्री करूया. जय शिवशंकर.
इकडे परत एक मंदिर लागतं. ही प्राचीन वास्तू 1958च्या 24व्या प्राचीन वस्तू आणि परिवर्तनात स्थळे व अवशेष कायद्याने राष्ट्रीय महत्त्वाची जाहीर आहे. मंदिराचं असं दिसतं प्रॉपर डोर दिसतो बघा, डोर सारख्याचं स्ट्रक्चर वगैरे. इकडे एक गुफा आहे. ओके सामान चलो दर्शन घेतलं ना. ते आपण ते प्रत्येक गुढीमध्ये जो रीलमध्ये बघतो ना, म्हणजे 4 पिलर 4 मंदिर ते हे तर नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग आपला इथं हरिश्चंद्रगड इथं संपलेला आहे. तसंच आमचे जे रस्ता पोहेवाली गँग व आमचे इंडियन आयकरचे करता धरता व आमचे आधारस्तंभ असे जे काय ते, तर अशा रीतीने आमचा ब्लॉग संपलेला आहे. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काही कोणाला 2 शब्द सांगायचे तुम्हाला. पोह्यांची कमतरता, रस्सा कमी पडला, चहा कडक होती. आम्हाला रस्से पोह्याच्या आम्ही दाखवून कोरडे पोहे खाऊ घातले आणि ते कोकणकडा आम्हाला कोकणकड्याचं नाव सांगून एक खाई दाखवून दिली आणि रात्री सांगत होते तारामती बघू आणि आम्हाला कुठली तरी वेगळी दाखवली. तर हे आमची अशी फसवणूक झाली, त्याबद्दल